नमस्कार. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धुळे अंतर्गत व्यवसाय शिक्षण व मानसशास्त्रीय समुपदेशन विभागाच्या अंतर्गत आज आपण संरक्षण क्षेत्रातील करिअरच्या संधी याविषयी माहिती घेणार आहोत. आपण सर्व विद्यार्थी 9वी ते 12वी मध्ये आहोत आणि बरेच वेळा आपल्या डोळ्यासमोर फक्त मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या संधी असतात. आपली आवड आणि कल लक्षात घेऊन आपण संरक्षण क्षेत्रामध्ये जाऊ शकतो का याविषयीचं आज मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. हे मार्गदर्शन आपल्याला करणार आहेत शासकीय विद्यानिकेतन धुळे येथील शिक्षिका सुषमा झोले मॅडम. सर्वांना नमस्कार. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे महाराष्ट्र व्यवसाय शिक्षण मानसशास्त्रीय समुपदेशन विभाग यांच्या वतीने इयत्ता 9वी ते 12वी विद्यार्थ्यांसाठी आयोजित करिअर मार्गदर्शन वेबिनार मालिकेत मी श्रीमती सुषमा झोळे, समुपदेशन शासकीय विद्यानिकेतन धुळे, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था धुळे यांच्या वतीने मी आपणा सर्वांचे मनस्वी स्वागत करते. SCERT पुणे माननीय संचालक श्री राहुल रेखावार साहेब, SCERT पुणे सहसंचालक माननीय डॉक्टर शोभा खंदारे मॅडम, उपसंचालक माननीय कमलादेवी आवटे मॅडम, VGPG विभाग प्रमुख गायकवाड मॅडम, VGPG विभागाच्या अधिव्यक्ता जोगदंड मॅडम, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य डॉक्टर मंजुषा क्षीरसागर मॅडम, VGPG विभागाच्या सर्व अधिकारी, सर्व डाएटचे सन्माननीय प्राचार्य, सर्व सन्माननीय शिक्षक, अधिकारी, प्राथमिक व माध्यमिक, सर्व शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षक व माझे लाडके विद्यार्थी, आपणा सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते. आज आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या माध्यमातून वेबिनारसाठी उपस्थित आहोत. त्या वेबिनारमध्ये आपण संरक्षण क्षेत्रातील विविध संधी याविषयी माहिती बघणार आहोत. संरक्षण क्षेत्र हे फार विस्तारलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणानंतर पुढे काय असा प्रश्न अनेक वेळा विद्यार्थ्यांना पडतो. साधारणतः इयत्ता 9वी ते 12वीच्या दरम्यान गोंधळलेली मानसिकता आणि त्यातून मी कुठल्या शाखेला जावं, कुठलं शिक्षण घ्यावं यासाठी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात. विद्यार्थ्यांसाठी संरक्षण क्षेत्र एक उत्तम करिअर पर्याय आहे आणि त्याविषयीच आपण आज जाणून घेत आहोत. ऐकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मी कौतुक करते. आपण आज संरक्षण क्षेत्रातील करिअरच्या संधी याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोतच. सर्व विद्यार्थ्यांनी पेन वही सोबत ठेवावी. सांगत असलेली माहिती नोंद करून घ्यावी. मित्रांनो, सुरक्षा ही जीवनाची आवश्यक गरज असून ही प्राणीमात्राची अगदी सामान्य आणि जीवनादेखील स्वरक्षणासाठीची शक्ती आणि साधने यांची अनुरूप जोड हे निसर्गातच मिळत असते. जी गोष्ट सामान्य प्राणी मात्रांसाठीच ती गोष्ट जीवनालाही लागू पडते, मानवी जीवनालाही लागू पडते. सुरक्षा ही व्यक्ती, समाज आणि देशाशी निगडीत असलेली संकल्पना. सुरक्षा ही शांतता, स्थैर्य निर्माण करते, त्याचबरोबर अनिश्चिततेपासून संरक्षण देते. राष्ट्रामध्ये आव्हाने आहे, प्रति आव्हाने आहे. ही सगळी पेलण्याची ताकद संरक्षणाच्या माध्यमातूनच राष्ट्राला प्राप्त होते. राष्ट्राचे सार्वभौमत्व, राष्ट्रीय मूल्ये, राष्ट्रीय भूमी ही जपवणूक तर करणे आवश्यकच आहे. त्याचबरोबर प्रादेशिक अखंडता, नागरी जीवन, जनजीवन आणि राष्ट्रीय साधन संपत्ती या सर्वांचे परकीय आक्रमणापासून संरक्षण करणे गरजेचं असतं. मित्रांनो, राष्ट्राचे राष्ट्रीयत्व, सार्वभौमत्व टिकवण्यासाठी कार्यवाहीत आणल्या जाणाऱ्या सर्व संसाधनांचं संरक्षण असं म्हटलं जातं. राष्ट्रीय सुरक्षाशी संबंध आहे. राष्ट्रीय सुरक्षेचा अनेक घटकांशी संबंध येतो. जसं राष्ट्र, राष्ट्रराज्य, राष्ट्रवाद, राष्ट्रहित, राष्ट्रशक्ती, राष्ट्रीय सुरक्षा हे राष्ट्रीय सुरक्षेसाठीचे संबंधित घटक. या घटकांशी निगडीत अनेक संधी ह्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतात. मित्रांनो, आपणा सर्वांना माहिती असायला हवं, सुरक्षा म्हणजे काय? तर सुरक्षा म्हणजे आपले अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी केलेल्या उपाययोजना.
मग अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? प्रत्येक राष्ट्राला अंतर्गत व बाह्य आव्हाने असतातच. राष्ट्रीय सुरक्षेमध्ये राष्ट्रावरील बाह्य आक्रमणासोबतच देशांतर्गत अशांतताही दूर करावी लागते. देशाचे रक्षण ही कल्पनाही महत्वाचीच. त्यानंतर देशामध्ये अंतर्गत होत असलेल्या अनेक द्वंद्वांना सोडवण्याचं कामही या संरक्षण माध्यमातनं केलं जातं. बाह्य आक्रमण ही दररोज घडणारी घटना नाही. तरी आपण शांतता काळात राष्ट्र रक्षणाची तयारी, उपाययोजना, शांतता काळामध्ये राहूनच संरक्षण व्यवस्था ही बळकट केली जाऊ शकते. त्यालाच उपाययोजना म्हणजे अनेक संरक्षण क्षेत्रामध्ये असलेल्या संधी आणि विद्यार्थ्यांनी त्या संधीचा पुरेपूर फायदा घेणे. मग त्या संधी कोणकोणत्या आहेत? त्याविषयी तर सविस्तर माहिती पुढे आपण बघणारच आहोत. आणि राष्ट्रीय सुरक्षा टिकवून ठेवण्यासाठी भारताचे संरक्षण व्यवस्था ही निर्माण केली जाते. भारताचा प्रत्येक क्षेत्राचं संरक्षण करणं हे भारतीय संरक्षण व्यवस्थेचं कर्तव्य आहे. आणि या कर्तव्यासाठी अनेक शाखा आहेत, अनेक पदाधिकारी लागतात, अनेक मनुष्यबळ लागतं आणि यासाठीच्या अनेक संधी आपल्या समोर उपलब्ध आहेत. भारताच्या प्रत्येक भूभागाचे संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी ही भारत सरकारचीच आहे. आणि राष्ट्रपती हे या तीनही सेनादलाचे सर्वोच्च सेनापती असतात. भारताचे संरक्षण क्षेत्रातील कुठकुठले दल काम करतात? तर स्थल सेना, नौसेना, वायुसेना. मित्रांनो, या तिघही दलाच्या माध्यमातून देशाचं सर्वतोपरी संरक्षण केलं जातं. या तिन्ही दलाच्या मदतीनं देशाचं संरक्षण करणे, त्यानंतर देशांतर्गत अनेक समस्या यांच्या सहकार्याने सोडवण्याचं काम राष्ट्र करत असतं. भारतीय संरक्षण व्यवस्था आणि त्या व्यवस्थेच्या माध्यमातनं असलेल्या अनेक जबाबदाऱ्या. भारताच्या प्रत्येक भूभागाच्या संरक्षणाची जबाबदारी भारत सरकारचीच आहे. पण राष्ट्रपती भारताच्या तीनही दलाचे जरी सर्वोच्च सेनापती असले, तरी प्रत्यक्ष केंद्रीय मंत्रिमंडळातील संरक्षण मंत्री हे संरक्षण मंत्रालयाचे प्रमुख असतात. प्रधानमंत्र्यांना सुरक्षेविषयी सल्ला देण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असतात. संरक्षण मंत्रालयातील विभाग, त्यामध्ये संरक्षण विभाग असेल, संरक्षण उत्पादन विभाग असेल, संरक्षण संशोधन विभाग असतील, निवृत्त सैनिक कल्याण विभाग असेल, अशा अनेक सेनादल मुख्यालय असतील, आंतरराष्ट्रीय सेना संघटना असतील आणि या सगळ्यांचा संरक्षण मंत्रालयातील विविध विभागांच्या माध्यमातून संरक्षण व्यवस्थेचं कामकाज चालत असतं. संरक्षण क्षेत्र म्हणजे देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक असणारे सर्व घटक आपण बघितले. त्यामध्ये स्थलसेना, वायुसेना, नौसेना आणि सुरक्षा सेवा यांचा समावेश होतो. संरक्षण क्षेत्रात काम करणे म्हणजे देशसेवा करणे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना किंवा अनेक विद्यार्थ्यांच्या मनात देशसेवेची कस असते आणि त्या अनुषंगाने कुठली संधी आपल्याला मिळेल का, या अनुषंगाने ते विचार करत असतात. संरक्षण क्षेत्रातील विविध करिअरचे प्रकार आहेत, जसे की सैन्य अधिकारी असतील, तांत्रिक असतील, तज्ज्ञ, सुरक्षा विश्लेषक आणि संशोधक, या विकास कर्मचारी असतील, या सगळ्यांचा समावेश संरक्षण क्षेत्रामध्ये होतो. संरक्षण क्षेत्राच्या या विविध सैनिक अधिकारी असतील किंवा तांत्रिक तज्ज्ञ, सुरक्षा विश्लेषक असतील, यामध्ये आपल्याला आपलं करिअर घडवता येतं. प्रत्येक पदासाठी आवश्यक कौशल्य आणि शिक्षणाची आवश्यकता असते आणि त्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आपल्याला काही नियम स्वतःपरत बांधावे लागतात. ज्या पद्धतीने आपण दररोज शालेय शिक्षण घेत असताना अनेक मैदानी खेळ खेळत असतो आणि त्या मैदानी खेळांच्या माध्यमातून शरीराला येणारी बळकटी आणि सतत त्याच सरावाने निर्माण होणारी शरीरातली पीळ ही या सैन्य दलामध्ये भरती होण्यासाठी फार अत्यावश्यक असते. संरक्षण क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी शारीरिक तयारी करणं हे शालेय जीवनापासून जर विद्यार्थ्यांनी केली, तर त्यांना त्याचा फार मोठा फायदा होतो. संरक्षण क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी नेतृत्व, संवाद, संघटन कौशल्य आवश्यक आहे. मी विद्यार्थी मित्रांना विनंती करेल की त्यांनी शालेय जीवनामध्ये होत असलेल्या प्रत्येक उपक्रमामध्ये हिरिरीने भाग घ्यावा आणि स्वतःमध्ये असलेल्या अनेक कलागुणांना वाव द्यावे. नेतृत्व गुण
असणं फार महत्वाचं आहे. संघटन कौशल्य असणं फार महत्वाचं आहे. संघटनेमध्ये काम करायचं आहे. प्रत्येक व्यक्ती महत्वाचा असतो, प्रत्येकाचं मत महत्वाचं असतं आणि ते समजून घेण्याची क्षमता ही प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अंगी बनावी आणि त्यासाठी शालेय जीवनामध्ये अनेक उपक्रमांचा अंतर्भाव केला जातो आणि त्यामध्ये जर तुम्ही सक्रिय सहभाग घेतला, तर निश्चितच हे सगळे गुण प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगी येतील. संरक्षण क्षेत्राच्या विविध संधी या वेबिनारच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की इयत्ता 10वी नंतरच्या संधी कोणकोणत्या आहेत. मित्रांनो, 10वी नंतर तुम्हाला फार मोठे अधिकारी नाही होता येणार, पण अगदी शिपाई असेल, नाईक असेल, हवालदार असेल, नायब सुभेदार असतील, सुभेदार असतील किंवा सुभेदार मेजर असतील, अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं करिअर घडवता येऊ शकतं. मित्रांनो, आपण 10वी नंतरच्या संरक्षण क्षेत्रातील संधींची माहिती बघितली. यानंतर आपण 12वी नंतर आणि ग्रॅज्युएशन नंतर कोणकोणत्या संधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत ते बघणार आहोत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी या माध्यमातून आपल्याला देशसेवा करता येऊ शकते. यासाठी आपल्याला 12वी पास, मग ती महिला असेल किंवा पुरुष असेल, दोघांनाही ही परीक्षा देता येते. भारतीय लष्कर, नौदल किंवा हवाई दलात सहभागी होण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थी या परीक्षेसाठी फॉर्म भरू शकतात. याची वयोमर्यादा आहे की ते 16 वर्ष 5 महिने ते 19 वर्ष 5 महिने पूर्ण केलेली असावीत आणि अशा पद्धतीनं त्यांचं शिक्षण हे 11वीला ॲपियर असताना सुद्धा ते फॉर्म भरू शकतात आणि 12वी नंतरही ते फॉर्म भरू शकतात. नौदल आणि हवाई दलासाठी त्यांनी मात्र भौतिकशास्त्र आणि गणित विषय घेणं आवश्यक आहे. निवड प्रक्रिया आपण कशी करावी, तर एनडीए लेखी परीक्षा ही यूपीएससीच्या द्वारे वर्षातून 2दा घेतली जाते. सेवा निवड मंडळ एसएसबी ची मुलाखत त्यांची होते. त्या मुलाखतीच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास, मानसशास्त्रीय चाचण्या आणि शारीरिक चाचण्या त्या घेतल्या जातात. वैद्यकीय तपासणी केलेली जाते. मग शारीरिक फिटनेस असेल आणि आरोग्य मानके असतील, हे त्याद्वारे दिली जातात. प्रशिक्षण हे पुणे येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी एनडीए ते 3 वर्ष त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. त्यानंतर संबंधित सेवा अकादमी, इंडियन मिलिटरी अकादमी फॉर आर्मी, नेव्हल अकादमी आणि वायुसेना अकादमी ही विशिष्ट प्रशिक्षण एनडीएच्या माध्यमातून दिले जातं. मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की एनडीए म्हणजे काय? तर नॅशनल डिफेन्स अकॅडमी. जर तुम्ही तरुण आहात आणि तुम्हाला भारतीय सेना म्हणजे आर्मी, वायुसेना किंवा नौसेना मध्ये भरती व्हायची इच्छा असेल, तर तुम्हाला एनडीए म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी ही परीक्षा देणं महत्वाचे आहे. भारतात दरवर्षी लाखो विद्यार्थी एनडीएची भरती परीक्षा देत असतात. त्यापैकी काही लोक देशसेवा करण्यासाठी पुढेही असतात. यापूर्वी फक्त पुरुष उमेदवारच एनडीएची भरती परीक्षा देण्यास पात्र होते. मात्र आता महिलाही ह्या परीक्षा देऊ शकतात. मात्र एनडीए नक्की आहे तरी काय? एनडीए जॉईन करण्यासाठी नक्की कोणते निकष आणि कोणते गुण तुमच्याकडे आवश्यक असणे आवश्यक आहे? आज आम्ही तुम्हाला माहिती देणारच आहोत. तर आपण एनडीए भरती परीक्षा आहे तरी काय याविषयी माहिती बघणार. एनडीएची प्रवेश परीक्षा वर्षातून 2दा घेतली जाते. म्हणजे एनडीए फर्स्ट आणि एनडीए सेकंड. पहिली अधिसूचना जानेवारीमध्ये जारी केली जाते. त्यानंतर दुसरी अधिसूचना ही जूनच्या आसपास येते. पहिली प्रवेश परीक्षा एप्रिलच्या आसपास आणि दुसरी सप्टेंबरच्या आसपास घेतली जाते. एनडीए अर्जामध्ये 2 भाग असतात. ही परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोग यूपीएससी द्वारे घेतली जाते आणि भारतीय सेना, वायुसेना, नौसेना भरती होण्यासाठी तुम्हाला परीक्षा देणं अनिवार्य असतं. एनडीए साठी पात्रता अर्ज भरू इच्छिणारे उमेदवार हे भारत, नेपाळ किंवा भूतानचे नागरिक असणं आवश्यक आहे. जानेवारी 1962 पूर्वी भारतात आलेला एक तिबेटी शरणार्थी जर भारताच्या ॲग्रिक होऊ इच्छित असेल, तर तोही पात्र ठरतो. भारत कायमस्वरूपी स्थायी होण्याच्या उद्देशाने बर्मा, श्रीलंका, पाकिस्तान, पूर्व आफ्रिकन देश, केनिया, युगांडा, युनायटेड रिपब्लिक ऑफ टांझानिया, झांबिया, मालवी, झेरी आणि इथिओपिया किंवा व्हिएतनाम म्हणून स्थलांतरित झालेले भारतीय वंशाची व्यक्ती देखील यासाठी पात्र असू शकते. आता मुलींनाही देता येणारी एनडीएची परीक्षा सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय अलीकडच्याच काळात घेण्यात आला. शैक्षणिक पात्रता सेनेत भरती होण्यासाठी मुलींना देखील संधी देण्यात आलेली आहे. राज्य शिक्षण मंडळ किंवा विद्यापीठातून परीक्षेत
10+2 पॅटर्न प्रमाणे 12वी पास असणं आवश्यक. वायुसेना, नौसेना भरती होण्यासाठी राज्य शैक्षणिक मंडळ किंवा विद्यापीठातून परीक्षित 10+2 PCM म्हणजेच फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ या विषयाला धरून पॅटर्न्स प्रमाणे 12वी पास असणं आवश्यक आहे. शारीरिक आणि वैद्यकीय पात्रता उमेदवार हा शारीरिक मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे. वैद्यकीय दृष्ट्या तो तंदुरुस्त असणे म्हणजे उमेदवाराकडे चांगलं शरीर आणि मानसिक आरोग्य, कोणताही रोग, सिंड्रोम, अपंगत्वापासून मुक्त असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा किंवा वयवर्ष हे 16.5 ते 19.5 या वयोगटातील पुरुष आणि महिलांनी एनडीए मध्ये सामील होऊ शकतात. परीक्षेचे स्वरूप आपल्याला परीक्षेचे स्वरूप राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या प्रवेशामध्ये लेखी परीक्षा, त्यानंतर बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्व चाचणी याचा समावेश सुद्धा असतो. ही फार महत्वपूर्ण परीक्षा आहे मित्रांनो आणि हिचा फॉर्म तुम्ही भरू शकता. या माध्यमातूनही तुम्ही देशसेवा करू शकतात. मित्रांनो, एनडीए परीक्षा दिल्यानंतर एनडीए जर तुम्ही पास झाला तर तुमच्या सगळ्या प्रक्रियेनंतर SSB तुम्हाला द्यावी लागते. आता सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड, SSB म्हणजे सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड, यामध्ये काय असतं? त्यामध्ये कुठली तयारी आपण आजपासून केली पाहिजे? संरक्षण क्षेत्रामध्ये कुठल्याही संधी सेवामध्ये तुम्ही जर सहभागी होत असाल तर तुम्हाला SSB ही द्यावी लागते. सर्व्हिस सिलेक्शन बोर्डच्या माध्यमातून तुमचं सिलेक्शन होत असतं. ते प्रत्येक क्षेत्रासाठी अनिवार्य आहे. SSB बोर्ड काय आहे त्याबद्दल आपण माहिती बघणार. आता तिन्ही दलांच्या कमिशन ऑफिसरच्या पदासाठी प्रशिक्षणासाठी योग्य उमेदवाराच्या निवडीसाठी मुलाखती घेतल्या जातात. सर्व समावेशक 5 दिवसीय प्रक्रिया आहे जी 2 टप्प्यात विभागलेली आहे. त्यानंतर शिफारस केलेल्या उमेदवाराची वैद्यकीय तपासणी केली जाते. कागदपत्रे सोबत आणण्यासाठी आणि ड्रोन कोड इत्यादी सर्व तुम्हाला त्यामध्ये पूर्ण करावी लागतात. उमेदवारांचे सर्व मार्गदर्शन काटेकोरपणे पालन हे सगळं SSP मध्ये बघितलं जातं. तुम्हाला ही जी परीक्षा आहे देताना हिंदी, इंग्रजी या दोन्ही भाषांचा वापर तुम्हाला एकत्रितपणे करता येऊ शकतो. ही 5 दिवसाची असून या 5 दिवसात वेगवेगळ्या पद्धतीच्या चाचण्या तुमच्या घेतल्या जातात. आता कॉल लेटर मध्ये नमूद असलेल्या SSB गेट किंवा रेल्वे स्टेशनवर तुम्हाला बोलवलं जातं. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी होऊन तुम्हाला त्यामध्ये नंतर वाटप केली जाते आणि मग नाश्ता दिला जाईल आणि चाचणीसाठी तुम्हाला नेलं जाईल. प्रथम ऑफिसर इंटेलिजंट रेटिंग म्हणजे OIR चाचण्या असतील त्यात मौखिक आणि गैरमौखिक तर्कावरील प्रश्न बँकेचे 2 संच असतात. पूर्वी उमेदवारांना प्रतिसाद लिहावे लागत होते, परंतु आजकाल प्रतिसादांना चिन्हांकित करण्यासाठी OMR शीट दिली जातात. प्रत्येक संचामध्ये वेगवेगळे प्रश्न असतात आणि वाटप करतात आलेली वेळ देखील बदलत असतो. त्यामुळे परीक्षेपूर्वी प्रशिक्षकांचे ब्रीफिंग काळजीपूर्वक ऐका. त्यानंतर PPDT म्हणजेच पिक्चर परसेप्शन आणि वर्णन चाचणी सुरू होईल. ही चाचणी 2 भागामध्ये घेतली जाते. प्रथम आकलन, नंतर चर्चा आणि अशा पद्धतीनं तुम्हाला अनेक चाचण्यांना सामोरे जावं लागतं. मानसशास्त्रीय चाचणी असेल, मानसशास्त्रीय चाचणीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे स्पष्ट स्पष्ट अशी चित्र दाखवली जातात. त्यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांचं नोंदणी करायची असते. तुम्हाला काय वाटतं त्या पद्धतीने त्यांची नोंदणी विद्यार्थी करत असतात. त्यानंतर त्यांची थीमॅटिक ॲप्रिसिएशन टेस्ट घेतली जाते. वर्ड असोसिएशन टेस्ट घेतली जाते. स्वयंवर्णन चाचणी घेतली जाते. अशा 5 दिवसाच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या चाचण्या घेतल्या जातात. तुमच्याबद्दल तुमच्या पालकांचे मत काय आहे? माझ्याबद्दल माझ्या शिक्षकांचे मत काय आहे? अशा पद्धतीच्या वैयक्तिक चाचण्या सुद्धा त्यामध्ये अंतर्भाव असतो. त्यानंतर तुम्हाला 3ऱ्या आणि 4थ्या, 5व्या दिवशी तुम्हाला अनेक पुन्हा नवीन चाचण्यामध्ये गट चर्चा असेल, ग्रुप प्लॅनिंग एक्सरसाइज असेल, ग्राउंडच्या संबंधित काही चाचण्या असतील, अशा अनेक प्रकारच्या चाचण्यांमधून तुमची पडताळणी केली जाते. शेवटच्या दिवशी तुमचं एक एकत्रित सेमिनार भरवलं जातं आणि त्या सेमिनारच्या माध्यमातनं तुमची निवड झाली का नाही हे तुम्हाला कळतं. बाकी विद्यार्थ्यांना त्याबद्दल
माहिती दिली जाते आणि ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना पुढच्या ट्रेनिंगसाठी पाठवलं जातं, नाहीतर बाकी तिथेच थांबून असतात. मित्रांनो, एन-डी-ए नंतर आपल्याला एकत्रित संरक्षण सेवा CDS परीक्षा देता येते. यासाठी तुम्हाला भारतीय लष्कर, नौदल, हवाई दल यामध्ये सहभागी होता येतं. ही परीक्षा पुरुष आणि महिला दोघंही देऊ शकतात. वयोमर्यादा याच्यासाठी इंडियन मिलिटरी अकादमीसाठी 19 ते 24 वर्ष, इंडियन नेव्हल अकादमीसाठी 19 ते 22 वर्ष, वायुसेना अकादमीसाठी ए AFA साठी 19 ते 23 वर्ष, ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीसाठी 19 ते 25 वर्ष आहे. तुम्हाला तीनही दलांमध्ये या परीक्षेद्वारे सेवा देता येऊ शकते. शिक्षण ची पात्रता यामध्ये तुम्ही इंडियन मिलिटरी अकादमी आणि ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी या कोणत्याही मान्यता याच्यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेणं आवश्यक आहे. इंडियन नेव्हल अकादमीमध्ये अभियांत्रिकी पदवी असणं आवश्यक आहे. आणि वायुसेना अकादमीसाठी तुम्हाला BSc मध्ये भौतिकशास्त्र, गणित किंवा अभियांत्रिकी यासह तुम्ही पदवी घेऊ शकतात. निवड प्रक्रिया CDS लेखी परीक्षेमध्ये UPSC द्वारे ही परीक्षा दोनदा घेतली जाते. SSB मुलाखत या अगोदर तुम्हाला SSB मुलाखत काय आहे याविषयी मी सविस्तर माहिती सांगितली. त्यामध्ये मानसशास्त्रीय, गटकार्य, मुलाखत या 5 दिवसाच्या प्रदीर्घ चाचण्या तुम्हाला द्याव्या लागतात आणि त्यातनं तुमची निवड केली जाते. SSB मुलाखत पास झाल्यावर वैद्यकीय तपासणी तुमची केली जाते आणि त्यानुसार तुम्हाला ज्या ज्या अकादमींमध्ये जायची इच्छा आहे तिथे तुमची निवड केली जाऊ शकते. प्रशिक्षण तुम्हाला सैन्यासाठी असेल तर ते डेहराडून इथे आहे. नौदलासाठी तुम्हाला असेल तर ते गोवा या ठिकाणी आहे. हवाई दलासाठी एअरफोर्स अकादमी हैदराबाद इथे आहे. OTA चेन्नई इथे सैन्य शॉर्ट सर्व्हिस कमिशनसाठी आहे. मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला 10+2 विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक प्रवेश योजना ही सुद्धा आहे. यामध्ये तुम्हाला भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणितासह 12वी उत्तीर्ण झालेला उमेदवार ही ही परीक्षा देऊ शकतो. यासाठी तुमची पात्रता आहे. वयोमर्यादा तुम्हाला 16 वर्ष 5 महिने ते वर्ष 5 महिने एवढी पूर्ण झालेली असावी. शिक्षण तुम्हाला PCM म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमध्ये किमान 60% गुणांसह तुम्ही 12वी उत्तीर्ण झालेला असावा. निवड प्रक्रिया यामध्ये सुद्धा गुणांवर आधारित असते. शॉर्ट लिस्टिंग असते. त्यामध्ये SSB मुलाखत पण आहे, वैद्यकीय तपासणी आहे. तुम्ही संरक्षण क्षेत्रातल्या कुठल्याही संधीसाठी अप्लाय करत असाल, तर तुम्हाला SSB मुलाखत आणि वैद्यकीय चाचणी या 2 गोष्टींना सामोरे जावेच लागणार आहे. प्रशिक्षण तुम्हाला कॅडेट ट्रेनिंग वीक्स आणि या IME मध्ये 4 वर्ष, त्यामुळे सैन्यामध्ये कायमस्वरूपी कमिशन तुम्हाला तिथे मिळत असतं. आता विद्यापीठ योजना आहे, तुम्हाला विद्यापीठ प्रवेश योजना आहे. अभियांत्रिकी विद्यार्थी जे आहेत, जे अभियांत्रिकी विषयाचं शिक्षण घेत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी अगदी शेवटच्या वर्षी पूर्व अंतिम वर्षाला ही परीक्षा विद्यार्थी देऊ शकतो. यासाठी त्याचे वय हे 19 ते 25 वर्ष असायला हवे. शिक्षण फ्री फायनल इयर इंजिनिअरिंगचं वर्ष त्यांनी पूर्ण केलेलं असावं, तेव्हाही ते देऊ शकतात. निवड प्रक्रियेची कॅम्पस मुलाखत होते. अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ह्या मुलाखतीचे कॅम्प भरवले जातात आणि त्यातनं या विद्यार्थ्यांची निवड केली जाते. पुन्हा तीच आहे, SSB मुलाखत आणि वैद्यकीय परीक्षा ह्या त्यांना द्याव्याच लागतात. प्रशिक्षण तुम्हाला पदवी पूर्ण केल्यानंतर उमेदवार सैन्य, नौदल किंवा हवाई दलासाठी त्यांच्या संबंधित अकादमीमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी ते पाठवले जातात. विद्यार्थी मित्रांनो, शालेय जीवनामध्ये NCC साठी प्रवेश घेताना अनेक मुलं कंटाळा करतात. पण मित्रांनो, NCC विशेष प्रवेश परीक्षा हे सुद्धा फार महत्वपूर्ण ठरतं. NCC प्रमाणपत्र असलेले विद्यार्थी, NCC मध्ये C प्रमाणपत्र असलेले विद्यार्थी या प्रवेश परीक्षेसाठी पात्र ठरत असतात. त्यासाठी वयोमर्यादा तुम्हाला 19 ते 25 वर्ष असणं आवश्यक आहे.
शिक्षण किमान 50% गुणासह पदवी, कुठल्याही विषयाची पदवी तुमच्याकडे असली तरीही चालते. मात्र NCC चे सी प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. निवड प्रक्रिया थेट SSB मुलाखत आणि लेखी परीक्षेची आवश्यकता नसते. मित्रांनो, ही फार मोठी महत्वाची गोष्ट अशी आहे, जेव्हा तुम्ही NCC मध्ये सी प्रमाणपत्र धारक तुम्ही असतात, त्यावेळेस तुम्हाला प्रत्यक्ष SSB मुलाखतीसाठी बोलवलं जातं. लेखी परीक्षेची आवश्यकता तुम्हाला नसते. त्यानंतर वैद्यकीय तपासणी होते आणि तुम्हाला आर्मीमध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशनसाठी ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी OTO इथं पाठवलं जातं. त्यानंतर भारतीय हवाई दल एअर फोर्स कॉमन ऍडमिशन टेस्ट, फ्लाइंग ऑफिसर ग्राउंड ड्युटी किंवा ग्राउंड ड्युटी म्हणून तुम्हाला रुजू व्हायची इच्छा असेल तर विद्यार्थी इथे ऍप्लिकेशन करू शकतात. फ्लाइंग शाखा वय 20 ते 24 वर्ष असणं, त्यामध्ये BE, BTech किंवा BSc भौतिकशास्त्र, गणित या विषयासह त्यांनी पास केलेले असावे. त्यामध्ये ग्राउंड ड्युटी असेल, त्यामध्ये वयोमर्यादा तुमची 20 ते 26 वर्ष, संबंधित क्षेत्रातील अभियांत्रिकी पदवी तुम्ही प्राप्त केलेली असावी. त्यानंतर ग्राउंड ड्युटी नॉन टेक्निकल असेल, त्यामध्ये 20 ते 26 वर्ष वयाची असणे आवश्यक आहे. कोणत्याही शाखेची पदवी तुमच्याकडे असेल, तर तुम्ही या परीक्षेसाठी प्रवेश अर्ज भरू शकता. एफकेट लेखी परीक्षा ही द्यावी लागते आणि भारतीय वायुसेनेत ही तुम्ही घेतली जाते. निवडलेल्या उमेदवारासाठी SSB मुलाखत आणि वैद्यकीय तपासणी ही अत्यावश्यक आहे. या अगोदरही तुम्हाला बोलले की संरक्षण क्षेत्राच्या कुठल्याही परीक्षेसाठी तुम्ही फॉर्म भरत असाल आणि तुमच्या निवड प्रक्रियेतून तुम्हाला जायचं असेल, तर SSB आणि वैद्यकीय तपासणी ही तुमची सतत होत असते. त्यानंतर आपण बघत आहोत भारतीय नौदल 10+2 BTech प्रवेश योजना तुम्हाला या माध्यमातून ही सेवा देता येऊ शकते. त्यासाठी पात्रता आहे PCM म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ मध्ये 70% सह तुम्ही 12वी पास असला पाहिजे. तुमची वय हे 17 ते 19 वर्ष 5 महिने पूर्ण होणे आवश्यक आहे. निवड ही तुमची पुन्हा त्याच पद्धतीने SSB मुलाखत, वैद्यकीय चाचणी यावर आधारित केली जाते. नेव्ही SSB ऑफिसर एंट्री अभियंता IT आणि पदवीधारकांसाठी असते. त्यासाठी लेखी परीक्षा जसे की CDS किंवा INET आणि SSB मुलाखत या माध्यमातून तुम्हाला जावंच लागणार आहे. आता शॉर्ट सर्व्हिस कमिशन ही सुद्धा एक शाखा आहे. त्यामध्ये यासाठी तुम्हाला कायम कमिशन ऐवजी कमी कालावधीतच 10 ते 14 वर्ष सेवा करू इच्छिणाऱ्या पुरुष महिला तुम्हाला इथे सेवा देऊ शकतात. पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत. आता पॅरामिलिटरी फोर्सेस जे सीमा सुरक्षा दल आहे, BCF आहे, केंद्रीय राखीव पोलीस आहे, CRPF आहे, इंडो तिबेट बॉर्डर पोलीस आहे, ITBP आहे. इतर अधिकारी किंवा अधिकारी नसलेल्या पदांसाठी ही संधी देतात. आता लेखी परीक्षा, शारीरिक चाचण्या आणि मुलाखती संबंधित संस्थाद्वारे UPSC द्वारे CAPF केंद्रीय सशस्त्र पोलीस दल सारख्या परीक्षेद्वारे तुम्हाला यामध्ये भरती करता येऊ शकते. आपण बघत आहोत की अनेक देशांतर्गत होत असलेल्या द्वंद्वाला मिटवण्यासाठी किंवा अंतर्गत सुरक्षितता राखण्यासाठी BCF किंवा CRPF पोलिसांची मदत घेतली जाते. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO आणि इतर नागरी भूमिकेमध्ये आपण बघणार आहोत की संरक्षणाच्या तांत्रिक आणि संशोधन आणि नागरी बाजूचे स्वारस्य असलेल्यांसाठी तुम्ही DRDO आणि संरक्षणाशी संबंधित इतर सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमद्वारे आयोजित केलेल्या परीक्षांद्वारे अर्ज करू शकतात. मित्रांनो, संरक्षण करणं हे एकच काम फक्त संरक्षण क्षेत्राचं नसतं. शत्रूपासून संरक्षण करणं किंवा अनेक गोष्टीपासून व्यक्तीचं संरक्षण करणं ही एकच बाजू महत्वाची नसून संरक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना अनेक प्रकारच्या सुखसुविधा पुरवण्यासाठी त्यांच्या विकासासाठी अनेक शाखा ह्या उपलब्ध असतात आणि त्या माध्यमातून सुद्धा आपण संरक्षण देऊ शकतो.
संरक्षणाचे तांत्रिक किंवा संशोधन जी बाजू आहे, त्या बाजूमध्ये अनेक अद्ययावत शस्त्रास्त्र निर्मिती असेल, अद्ययावत तुम्हाला लागणाऱ्या अनेक गोष्टींची निर्मिती ही या तांत्रिक किंवा संशोधनात्मक कार्यातून पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी याद्वारे सुद्धा संरक्षण क्षेत्रामध्ये आपले योगदान देऊ शकतात. अभियंते, शास्त्रज्ञ, सहाय्यक कर्मचारी यांची भूमिकाही तेवढीच महत्त्वपूर्ण ठरत असते. शैक्षणिक तयारीमध्ये तुम्ही इच्छित असलेल्या प्रवेश मार्गासाठी शैक्षणिक पात्रता पूर्ण तर करतोच, पण त्यासाठी तुमचं शारीरिक तंदुरुस्ती असणं फार महत्त्वाचं असतं. शारीरिक आणि वैद्यकीय परीक्षांची तयारी ही शालेय जीवनापासून तुम्ही केली, तर तुम्हाला या सर्व ज्या चाचण्या आहेत त्याच्यातून दिलया बाहेर पडता येईल. परीक्षांची तयारी कशी करणार? तर लेखी परीक्षेच्या तयारीसाठी लक्ष केंद्रित केलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही एन-डी-ए असेल, सी-डी-एस असेल, एफ-कॅट असेल इत्यादी स्पर्धा परीक्षांसाठी सामान्य ज्ञान, तर्क, इंग्रजी हे सामान्य विषय याविषयी तुम्ही सतत शालेय जीवनात असताना तयारी करणं आवश्यक आहे. एस-एस-बी मुलाखती बाबतीत मी तुम्हाला या अगोदरही बोलले, की तुमच्यामध्ये असलेलं नेतृत्व कौशल्य असेल, समस्या सोडवण्याची क्षमता, टीमवर्क विकसित करून सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड एस-एस-बी मुलाखतीची या सगळ्या गोष्टींची तयारी ही करून घेत असतं. तुमच्यामध्ये असलेलं नेतृत्व गुण, तुमच्यामध्ये असलेल्या समस्या सोडवण्याची क्षमता, तुमच्यामध्ये असलेल्या प्रत्येक समस्येवरती तोडगा काढण्याची हतोटी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास एस-एस-बी मुलाखतीमध्ये अधिकारी लोक तुमची करत असतात आणि त्यावेळेसच तुम्हाला पुढे संधी देत असतात. वैद्यकीय तंदुरुस्तीमध्ये तुम्हाला एक महत्त्वाचं काम आहे, की तुम्ही संरक्षण सेवेसाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय मानकांची पूर्तता करणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही शालेय जीवनापासूनच तुमच्या शरीराची काळजी घेणं, तुम्ही मैदानी खेळ खेळणं आणि स्वतः परत जी वैद्यकीय मानके आहेत, त्या मानकांमध्ये पूर्तता करणं हे प्रत्येक विद्यार्थ्याचं कर्तव्य आहे. देशाचं संरक्षण करणं ही एकच काम नसून अनेक शाखेतील अनेक लोक या संरक्षण क्षेत्रामध्ये प्रवेश करू शकतात. संरक्षण क्षेत्र अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, व्यवस्थापन आणि बरंच काही यासह विविध शाखांमध्ये विस्तृत करिअर हे विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. तुम्ही या उद्योगात करिअरचे मार्ग शोधत असाल, त्याबद्दलच आपण आता माहिती बघणार आहोत. अभियांत्रिकी आणि तांत्रिक भूमिका यामध्ये एरोस्पेस अभियंता आहेत. विमान, अंतराळ यान किंवा क्षेपणास्त्रे, संरक्षण प्रणाली डिझाईन करणे, त्या विकसित करणे हे काम एरोस्पेस अभियंत्याचं असतं. यांत्रिक अभियंता सैन्य उपकरणे जशी ही वाहने, टाक्या आणि पाणबुड्यांचे डिझाईन, चाचणी आणि देखभाल यावर कार्य हे यांत्रिकी अभियंता करीत असतो. इलेक्ट्रिकल अभियंता रडार असेल, कम्युनिकेशन सिस्टम असेल, ड्रोन, सेन्सर्स आणि नेव्हिगेशन तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करण्याचं काम हे इलेक्ट्रॉनिक्स अभियंता हे करत असतात. त्यानंतर सिव्हिल इंजिनियर आहेत. लष्कर तळ असेल, एअरफील्ड असेल, बंदरे आणि प्रतिष्ठानासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती सिव्हिल इंजिनियर करीत असतात. सायबर सुरक्षा विशेषज्ञ असतील, सायबरचे धोके, हॅकिंग आणि डेटा उल्लंघनापासून संरक्षण प्रणालीचे संरक्षण हे सुरक्षा सायबर हे करत असतं. आजकाल वाढत्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातनं आपण सर्व जाणून आहात, की सायबरचे धोके किती वाढले. त्या संबंधी सुद्धा संरक्षण क्षेत्रामध्ये अशा पद्धतीच्या संधी ह्या विद्यार्थ्यांना देता येऊ शकतात. माहिती तंत्रज्ञान सॉफ्टवेअर विकास, सॉफ्टवेअर अभियंता, डेटा विश्लेषक, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा माध्यमातून सुद्धा तुम्ही सेवा देऊ शकतात. नेव्हिगेशन आता सॉफ्टवेअर अभियंता नेव्हिगेशन असेल आणि कम्युनिकेशन सिस्टम पासून ते ए-आय चलित शास्त्र प्रणालीपर्यंत संरक्षण अनुप्रयोगासाठी सॉफ्टवेअर विकसित करायचं असेल तर सॉफ्टवेअर अभियंता याविषयी सखोल काम करतो. डेटा विश्लेषक असतील, संरक्षण रणनीती आणि निर्णय क्षमता ऑप्टिमाइझ करण्यासाठी विविध स्रोतांकडील डेटाचे विश्लेषण सदर डेटा विश्लेषक करीत असतात.
कृत्रिम बुद्धिमत्ता विशेषज्ञ जे आहेत ते स्वयंचलित ड्रोन असेल, पाळत ठेवणे प्रणाली आणि स्वायत्त संरक्षण प्रणालीमध्ये तंत्रज्ञान लागू करण्यात आलेलं आहे. आणि याबद्दल माहिती तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर विकास यामध्ये तुम्ही अशा संधीचा फायदा घेऊ शकतात. संशोधन आणि विकास, वैज्ञानिक, भौतिक, त्यामध्ये वैज्ञानिक भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिक विज्ञान, नवीन साहित्य, शास्त्र प्रणाली आणि तंत्रज्ञान विकसित करा, जसे की स्टेल्थ, लेझर शस्त्रे आणि ऊर्जा आधारित संरक्षण यंत्रणा. मित्रांनो, संशोधन आणि विकास या कार्याद्वारे सुद्धा संरक्षण क्षेत्रामध्ये आपण आपलं योगदान चांगल्या पद्धतीनं देऊ शकतो. त्यामध्येच रोबोटिक्स अभियंता असेल, मानवविरहित प्रणाली तयार करा आणि वर्धित करा, जसे की ड्रोन आहे, डिमायनिंगसाठी रोबोट आहे, पाळत ठेवणे आणि स्वतः वाहने, ह्या सगळ्या गोष्टी रोबोटिक्स अभियंता बघत असतात. जैव तंत्रज्ञान विशेषज्ञ असतील, संरक्षण कर्मचाऱ्यांसाठी सकारात्मक उपकरणे, जैव संरक्षण प्रणाली, वैद्यकीय तंत्रज्ञान विकसित करीत असतात. त्यामध्ये सुद्धा आपण चांगल्या प्रकारचं योगदान देत असतो. लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट. आता लॉजिस्टिक आणि मॅनेजर काय काम करतात? तर ते लष्करी उपकरणे, कर्मचारी पुरवठा यांच्या कार्यक्षम हालचालीची आणि वितरणाची देखरेख करीत असतात. आणि हे सगळं काम लॉजिस्टिक मॅनेजर करीत असतात. खरेदी विक्री संरक्षण संबंधी जे काही असते, आता आणि अधिकारी काय करतो, तर संरक्षण संबंधित उपकरणे असतील, साहित्य आणि सेवांचे संपादन व्यवस्थापित करण्याचं काम हे लॉजिस्टिकचे अधिकारी करीत असतात. त्यामुळे तिसरा घटक आहे की पुरवठा साखळी विश्लेषक. हे कसं करतात, तर वेळेवर वितरण सुनिश्चित करण्यासाठी आणि संरक्षण ऑपरेशनसाठी खर्च व्यवस्थापित करण्यासाठी लॉजिस्टिक ऑप्टिमाइज करत असतात. म्हणजे पुरवठा साखळी विश्लेषक या संबंधित सर्व काम बघत असतात. आता त्यानंतर संरक्षण करार आणि सल्ला. या बाबतीत सुद्धा संरक्षण क्षेत्रामध्ये विविध देशांसोबत आपण केलेले करार असतील, त्या कराराच्या माध्यमातनं कशा पद्धतीने इतिहास आहे, त्या इतिहासाची माहिती देण्याचं काम, त्याबद्दलच्या अनेक कामांबद्दल मध्ये आपण प्रोजेक्ट मॅनेजर असतील, संरक्षण सल्लागार असतील, गुणवत्ता आश्वासन आणि अनुपालन अधिकारी असतील, हे त्या त्या पद्धतीने काम करत असतात. आता प्रोजेक्ट मॅनेजर काय करतात, तर अनेक भागधारकांचा समावेश असलेल्या मोठ्या प्रमाणात संरक्षण प्रकल्पाचे निरीक्षण करतात. टाइमलाईन, बजेट आणि नियमांचं पालन सुनिश्चित करण्याचं काम प्रोजेक्ट मॅनेजर करत असतात. संरक्षण सल्लागार काय करतात, तर लष्करी धोरणे, खरेदी आणि सुरक्षा उपायांवर सरकार आणि संस्थांना सल्ला देण्याचं काम करतात. गुणवत्ता आश्वासन आणि अनुपालन अधिकारी कुठले काम करतात, तर संरक्षण उत्पादने असतील आणि सेवा नियामक आणि परिचालक मानकांची पूर्तता करण्याचं काम, त्याची खात्री करण्याचं काम हे अनुपालन अधिकारी करत असतात. मित्रांनो, त्यानंतर बुद्धिमत्ता आणि सुरक्षा हा घटक बघतो. बुद्धिमत्ता विश्लेषक कशा पद्धतीनं संरक्षण क्षेत्राचे योगदान ते देत असतात, तर संरक्षण आणि लष्करी ऑपरेशन्सला समर्थन देण्यासाठी डेटा गोळा करते आणि त्याचा अर्थ लावण्याचं काम बुद्धिमत्ता विश्लेषक करीत असतात. दहशतवाद विरोधी तज्ज्ञ असतील, ते कसलं काम करतात, तर दहशतवादी धमक्यांचे विश्लेषण करा आणि त्यांचा सामना करण्यासाठी धोरणांवर कार्य करण्याचं काम, चर्चा करण्याचं काम, निर्णय करण्याचं काम हे दहशतवादी विरोधी तज्ज्ञ करत असतात. असलेला अनुभव, येणारा अनुभव आणि दहशतवादी कारवाया, तात्कालीन गोष्टींचा ते अभ्यास करतात आणि त्याविषयीचे निर्णय देतात. सायबर सुरक्षा हे विश्लेषक काय करतात, तर संवेदनशील माहितीचे संरक्षण करणे, सायबर हल्ल्यांचा सामना करणे, राष्ट्रीय सुरक्षा डेटा सुरक्षित करणे यावर लक्ष केंद्रित असतात. सध्याच्या तांत्रिक युगामध्ये सायबर वरती चालणारे अनेक काम, सगळं काम हे ऑनलाईन चालत असतं आणि ऑनलाईन डेटा हा हॅक होण्याचे चान्सेस जास्त वाढलेले असतात.
अशा पद्धतीनं सायबर हल्ल्याचा सामना करता आला पाहिजे, त्याबद्दलची सुरक्षितता हे सायबर सुरक्षा विश्लेषक करीत असतात. वैमानिक आणि विमान वाहतूक भूमिका, त्यामध्ये आपण बघणार आहोत की लष्करी पायलट असतील, ड्रोन ऑपरेटर असतील, एअर ट्रॅफिक कंट्रोलर असतील, या माध्यमातून सुद्धा आपण संरक्षण व्यवस्थेमध्ये आपला हातभार लावू शकतो. मग काय असेल तर वैज्ञानिक आणि विमान वाहतूक भूमिकेमध्ये लष्करी पायलट कुठले काम करतात, तर संरक्षण कार्यासाठी लढाऊ विमाने असतील, हेलिकॉप्टर किंवा वाहतूक विमाने चालवा. त्यामध्ये लष्करी पायलट ही सगळी कामं बघीत असतात. ड्रोन ऑपरेटर काय करतात, तर पाळत ठेवणे, टोही करणे आणि लढावी विमानांसाठी मानवविरहित हवाई वाहने नियंत्रित करण्याचं काम ड्रोन ऑपरेटर करीत असतात. एअर ट्रॅफिक कंट्रोलर नियुक्त एअर एअर स्पेसमध्ये लष्करी विमानांची सुरक्षित आणि कार्यक्षम हालचाल सुनिश्चित करण्याचं काम एअर ट्रॅफिक कंट्रोलर करत असतात. मित्रांनो, ज्या पद्धतीनं आपण पृथ्वीवर बघतो की वाहतुकीचं जाळं असतं, तसं आकाशात सुद्धा विमानांच्या वाहनांचं जाळं असतं आणि तिथे सुद्धा विमानांची ट्रॅफिक असते. ते कंट्रोल करण्याचं काम एअर ट्रॅफिक कंट्रोलर करत असतात. संरक्षण धोरण आणि प्रशासन. संरक्षण विश्लेषक सरकारी किंवा खाजगी संस्थांना सल्ला देण्यासाठी लष्करी क्षमता, संरक्षण बजेट, धोरणांचा अभ्यास करण्याचं काम संरक्षण विश्लेषक करतात. आता मुत्सद्दी संरक्षण संलग्न काय काम करतात, तर परदेशात तुमच्या देशाच्या संरक्षण हिताचे प्रतिनिधित्व करीत असतात. आपण त्यांना राजदूत म्हणतो बघा, आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण देशाच्या सुरक्षतेमध्ये सहभागी होऊ शकतो. जनसंपर्क अधिकारी, संरक्षण संस्था आणि जनता यांच्यातील संवाद व्यवस्थित करण्याचं काम हे जनसंपर्क अधिकारी करत असतात. आता संरक्षण संस्था आहे आणि जनता आहे यांच्यातील संवाद, अनेक अंतर्गत वादविवाद हे वाढत असतात. देशांतर्गत होत असलेल्या विवादांना शांत करण्याचं काम, त्यांचा दुवा बनण्याचं काम हे जनसंपर्क अधिकारी करत असतात. प्रशिक्षण आणि शिक्षण. लष्करी प्रशिक्षण, सैनिकांना लढाऊ रणनीती, शारीरिक फिटनेस आणि तंत्रज्ञानाचे शिक्षण देण्याचं काम लष्करी प्रशिक्षक करतात. आता आपण या अगोदर बघितलं की SSB ची मुलाखत आहे, त्या मुलाखतीच्या माध्यमातनं विद्यार्थ्यांचे 5 दिवसाची चाचणी घेतली जाते. त्यामध्ये अनेक प्रकारच्या तुमच्यामध्ये असलेल्या गुणांची तपासणी तेथे होते आणि त्या पद्धतीचंच प्रशिक्षण या प्रशिक्षकांकडून करून घेतलं जातं. तेच आपण बघतोय की लष्करी प्रशिक्षक काय करतात, मग सैनिकांना लढाऊ रणनीती, जे सैनिकांमध्ये भरती झालेले, ज्यांची निवड झालेली आहे, त्यांना या संबंधीच्या सर्व गोष्टीची जाणीव करून देण्याचं काम हे प्रशिक्षक करीत असतात. तांत्रिक प्रशिक्षक अत्याधुनिक संरक्षण प्रणालीचा वापर आणि देखभाल कशी करावी याबद्दल कर्मचाऱ्यांना शिक्षित करीत असतात. नेतृत्व आणि व्यवस्थापन प्रशिक्षक, ते काय करतात, तर संरक्षण कर्मचाऱ्यांसाठी नेतृत्व आणि संघ निर्माण प्रशिक्षण ऑफर करीत असतात. आता आपण नेतृत्व आणि व्यवस्थापन प्रशिक्षक काय, तर वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या काही सैनिकांची भरती आणि त्यांना दिलेलं प्रशिक्षण याबद्दलचे नियोजन हे करीत असतात. आरोग्य सेवा आणि वैद्यकीय भूमिका. आता संरक्षण क्षेत्र आणि आरोग्य क्षेत्र याचा आपण काय संबंध, असा विचार सहसा विद्यार्थी करीत असतात. पण मित्रांनो, अगदी युद्ध काळामध्ये घायल झालेल्या सैनिकांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांचीच गरज पडते. मग हे डॉक्टर येतात तरी कुठून? मग सैन्य दलांमध्येच, संरक्षण क्षेत्रामध्येच विशिष्ट अशा आरोग्य सेवा आणि वैद्यकीय भूमिका बजावणारे परिचारिक असतील, डॉक्टर असतील, त्यांची निवड केली जाते. मग त्यासाठीच हा मुद्दा आपल्या समोर आहे की आरोग्य सेवा आणि वैद्यकीय भूमिकेमध्ये लष्करी डॉक्टर असतील, परिचारिका असतील, कॉम्बॅट मेडिक असेल, मानसशास्त्रज्ञ, मानसोपचार तज्ञ असतील, यांची आवश्यकताही लागत असते. आता लष्करी डॉक्टर शांतता काळात आणि संघर्षाच्या वेळी संरक्षण कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सेवा प्रदान करण्याचं काम हे डॉक्टर करीत असतात. युद्धाच्या वेळेस एखादा जर सैनिक आपला घायल झाला असेल, तर त्याच्यावर प्रथमोपचार करण्यासाठी डॉक्टरांची आवश्यकता असते. तिथं सेवा संधी त्यांना मिळते. कॉम्बॅट मेडिक
असेल तेथे लष्करी ऑपरेशन दरम्यान प्रथमोपचार आणि वैद्यकीय सहाय्य ऑफर केली जातात. ज्या पद्धतीनं आधीचं उदाहरण मी दिलं तशाच पद्धतीनं. मानसशास्त्रज्ञ किंवा मानसोपचार तज्ञ लष्करी कर्मचाऱ्यांचा तणाव, आघात आणि मानसिक आरोग्याला आव्हानांचा सामना करण्यासाठी त्यांचे वेळोवेळी समुपदेशन सत्र घेतली जातात आणि सैनिकांचं मनोधैर्य हे स्थिर ठेवण्याचं काम हे मानसशास्त्रीय तज्ञ करीत असतात. आता कायद्याची अंमलबजावणी आणि कायदेशीर जे काही आहेत ते कशा पद्धतीने होतं, तर लष्करी वकील असतील, पोलीस अधिकारी असतील. पुन्हा मित्रांना प्रश्न पडला असेल, की कायदा सुव्यवस्था हे संरक्षण क्षेत्राशी अगदी संबंधित आहे. कायद्याची अंमलबजावणी आणि कायदेशीर तुम्ही कशा पद्धतीने हे राबवू शकता? लष्करी वकील असतील, न्यायाधीश असतील, अधिवक्ता, पोलीस अधिकारी, लष्करी पोलीस असतील, तरी काय काम करतात? कशा पद्धतीने आपल्या संरक्षण क्षेत्राशी यांचा हातभार लागतो? तर लष्करी वकील हे लष्करी कायदा, आंतरराष्ट्रीय कायदा आणि मानवाधिकार समस्यांवर कायदेशीर सल्ला देण्याचं काम करत असतात. मित्रांनो, वेळोवेळी बदलत असलेल्या लोकशाहीच्या अनेक कायद्यांची जाणीव करून देण्यासाठी या अ, वकिलांची गरज पडते आणि आंतरराष्ट्रीय कायदा काय आहे याविषयीही ती सल्ला देत असतात. आला पोलीस अधिकारी, लष्करी पोलीस. लष्करी सुविधांमध्ये कायदा सुव्यवस्था राखणे आणि सुरक्षा सुनिश्चित करणे हे पोलीस अधिकाऱ्यांचं सुद्धा काम असतं. त्याच नंतर आपण बघणार आहोत की सार्वजनिक क्षेत्र आणि सरकार. डिफेन्स सिव्हिल सर्वंट. आता बघा, सरकारी एजन्सीमध्ये धोरण बनवणं, संरक्षण नियोजन, राष्ट्रीय संरक्षण प्रकल्प व्यवस्थापित करणे, हे सगळं काम डिफेन्स सिव्हिल सर्वंटचं असतं. आता एजन्सीचे धोरण बनवणं असेल, संरक्षण नियोजन असेल, हे सगळी कामं हे करतात. संरक्षण प्रकारातील मुत्सद्दी हे काय करतात? तर संरक्षण सहकार्य, सुरक्षा धोरणावर आंतरराष्ट्रीय सरकार संस्थांसोबत काम करण्याचं काम हे संरक्षण प्रकारातील मुत्सद्दी लोक करत असतात, की यांना तत्कालीन सर्व माहितीचा अभ्यास सतत ते करत असतात आणि त्यांच्यावरती ते स्वतःचं मत मांडत असतात. आता खाजगी संरक्षण कंत्राटदार जे असते, की जे काही अनेक खाजगी कंपन्या आहेत, संरक्षण क्षेत्रामध्ये किफायतशीर असे करिअर तुम्हाला देता येऊ शकतं. त्यामध्ये आताच मी बोलल्याप्रमाणे तुम्हाला जे रेथिऑन सारख्या कंपन्या आहे, अभियांत्रिकी संशोधन असेल, आय-टी प्रकल्प असतील, यामध्ये तुम्हाला व्यवस्थापनामध्ये संधी देता येऊ शकते. मित्रांनो, अजून तुम्हाला एक मी सांगेल, की स्पोर्ट कोटा असतो. स्पोर्ट कोटाच्या माध्यमातून विद्यार्थी अ, जिल्हा स्तर, राज्य स्तरावरती आणि राष्ट्रीय स्तरावरचं सर्टिफिकेट जर त्याच्याकडे असेल, तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा संरक्षण क्षेत्रामध्ये सरळ त्यांची एस-एस-बी होऊन त्यांना प्रवेश तिथे मिळू शकतो. मित्रांनो, पुन्हा एक संधी आपल्या समोर आहे अग्निवीर होण्याची. अग्निवीर होण्यासाठी आपली वयोमर्यादा ही 17-2 ते 21 वयोगटातील पुरुष, महिला उमेदवारांसाठी खुली आहे. 10+2 परीक्षेत गणित आणि भौतिकशास्त्र यापैकी किमान एक विषय उत्तीर्ण केलेला असावा. रसायनशास्त्र, जीवशास्त्र, संगणक विज्ञान मंडळाकडून शिक्षण मंत्रालय सरकारद्वारे मान्यताप्राप्त शालेय शिक्षण. भारतीय हवाई दल अग्निवीर निवड प्रक्रियेत 3 टप्पे असतील, जसे की ऑनलाईन चाचणी, पीएफटी, अनुकूलता चाचणी, वैद्यकीय पडताळणी, इंग्रजी, गणित, भौतिकशास्त्र आणि तर्क क्षमता या 3 विषयातील प्रश्नांसह लेखी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल. अग्निपथ योजनेअंतर्गत 17.5 ते 21 वर्ष वयोगटातील लोकांना त्यांच्या आवडीच्या लष्करी सेवेत 4 वर्षासाठी भरती केली जाईल. या कार्यकाळानंतर 25% अग्निवीरांना कायम ठेवले जाईल आणि उर्वरित 75% नागरिकांना नागरी जीवनामध्ये परत येण्याची परवानगी दिली जाईल. कायमस्वरूपी नावनोंदणीसाठी तुम्हाला 4 वर्षाची सेवा पूर्ण केल्यानंतर अग्निवीर सशस्त्र दलात कायमस्वरूपी नोंदणीसाठी अर्ज करण्यास पात्र असतील. त्यापैकी 25% पर्यंत वस्तुनिष्ठ आधारावरती निवडले जातील आणि नियमित केडर म्हणून नोंदणी केली जाईल. त्यांना आणखी किमान 15 वर्ष सेवा करावी लागेल. सैनिक कायमस्वरूपी केडरमध्ये नावनोंदणीचा पर्याय निवडू शकतील. 100% अग्निवीर 4 वर्षाची सेवा पूर्ण
झाल्यावर बाहेर पडेल. 25% अग्निवीरांना कायमस्वरूपी केडरमध्ये नावनोंदणी करण्याची संधी दिली जाईल. त्यानंतर त्यांना सैनिकांच्या प्रचलित अटी आणि शर्तीनुसार शासन केले जाईल. मित्रांनो, अग्निवीर ही सुद्धा संधी आजच्या विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली आहे. यामध्ये सुद्धा तुम्ही देशसेवेसाठी संधी तुम्हाला मिळू शकते. SCERT पुणे यांच्या अंतर्गत व्यवसाय मार्गदर्शन वेबिनारमध्ये आपण आज संरक्षण क्षेत्रातील विविध संधी या विषयाबद्दल सखोल माहिती बघितली.